नमस्कार, मी राजधानी सातारा शिवकन्या तेजस्वीताई चव्हाण. मी गेल्या ज्या जरांगे पाटलांनी उपोषणाला बसले होते तेव्हाच मी उपोषणाला बसलेली. आमचं म्हणणं असं होतं की कुणबी प्रवृत्तीला जो काही खत पाणी ते घालत आहेत किंवा त्यांनी जे काय अट्टहास मांडलेला आहे मराठी समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये ओढण्याचा जो काय अट्टहास त्यांनी केलेला आहे त्याला विरोध म्हणून मी 9 दिवस आमरण उपोषण केलं होतं. माझी मागणी होती सकल मराठा समाजाला हे स्वतंत्र असं आरक्षण देण्यात यावं आणि ते दिलंच पाहिजे. त्या मागणीवरती मी आजही ठाम आहे, तेव्हाही ठाम होते, इथून पुढेही ठामच राहणार आहे. पण काल ज्या पद्धतीने सातारा जिल्ह्यामध्ये बाईट फिरत आहे की शिवतीर्थावरती जरांगे पाटलांची जी काही सभा घेण्याचं जे काही कटक कारस्थान चालू आहे, मुळात हे होणे शक्य नाही. हे याच्या आधीही झालेलं नाही, आत्ताही होणार नाही, इथून पुढेही होऊ शकणार नाही. त्याचं कारण असं आहे, गादीचा जो मान आहे तो गादीवाल्यांनाच आहे. विनाकारण उठसूट कोणी येऊन जर गादीचा मान किंवा गादीला अपमानित करत असेल तर त्या व्यक्तीचा जाहीर निषेध आम्ही इथे करणार आहोत आणि करतच आहोत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी कुणीही कसल्याही प्रकारची मागणी न करता किंवा संभाषण न करता जे काय आहे ते तुम्हाला जिथे सभा घ्यायची तिकडे तुम्ही सभा घ्या, पण शिवतीर्थावर तुम्ही सभा घेऊ शकत नाही. तो पायंडा नव्याने तुम्ही पाडू शकत नाही. त्याचं कारण असं आहे, ते श्रीमंत छत्रपती उदयनराजे जे आहेत भोसले यांनी यांचे जे शब्द आहेत तेच आम्ही तिथून मानत आलेलो आहे. त्यांचे शब्दच नेहमी आम्ही मानलेले आहेत आणि इथून पुढेही त्यांचे शब्दच आम्ही मानणार आहोत. त्यामुळे हे जे काही आमच्यातल्या समाजकंटकांनी कुणबी प्रमाणपत्र त्यांच्या हातात नसताना देखील कुणबी समाजात जाण्याचं किंवा ओबीसीतून हट्ट करून आरक्षण घेण्याचा जो काय घाट त्यांनी घातलेला आहे आणि जरांगे पाटलांची सभा जी काय आहे ती शिवतीर्थावर घेण्याचं जे काय ते म्हणत आहेत त्याला आमचा तीव्र विरोध आहे आणि तीव्र निषेध हा कायमस्वरूपी राहणार आहे. आणि आमची अजूनही मागणी आहे, जे काही तुम्ही पावलं उचलत आहात ती तुम्ही आत्ताच मागे घ्या. याचे परिणाम खूप भयानक प्रमाणात तुम्हाला भोगावे लागतील. जर परिणाम भोगायचे नसतील तर तुम्ही आत्ताच तुमचे जे काही चालू आहे, जे काही तुम्ही पावलं उचलता ते विचारपूर्वक उचलावेत. सरड्यासारखं बदलू नये स्वतःला. सरड्यासारखं जो बदलतो आहे जरांगे पाटील त्याच्या पाठीशी तुम्ही उभं राहताय का? आज गादीचा मानपान विकून तुम्ही त्या व्यक्तीला गादीवर बसवणार आहात का? या प्रश्नाचं आम्हाला उत्तर हवंय. जय महाराष्ट्र. जय शिवराय. मी पांडुरंग कदम. आपण पाहिलं असेल की आमच्या साताऱ्यामधनं या ठिकाणी एक भगिनी आहेत, त्यांचं नाव आमच्या ताई, त्यांचं नाव आहे तेजस्विनी चव्हाण. त्यांचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी शिवतीर्थ सातारा या ठिकाणी होणारी जी सभा आहे त्या ठिकाणी आपण मनोज जरांगे पाटील यांनी सभा घेऊ नये अशी आमच्या ताईंची या ठिकाणी इच्छा आहे. ताई, तुझ्या भावना या ठिकाणी मी कदाचित समजू शकतो, परंतु या ठिकाणी तुम्ही काही जे मुद्द्यांचं खंडन केलेलं आहे त्याबद्दल या ठिकाणी मला थोडंसं बोलावं वाटलं लागलं. तर फरक हा आहे की ताई, तुम्ही पश्चिम महाराष्ट्र जो एक समृद्ध भाग आहे म्हणजे शरद पवार आणि त्या ठिकाणी इतर जे काही मोठे मोठे नेते आहेत त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या पश्चिम महाराष्ट्राचा या ठिकाणी खूप मोठा विकास झालेला आहे आणि त्या विकास झालेल्या एका प्रदेशामधनं या ठिकाणी तुम्ही बोलत आहात. आणि मी मराठवाड्यातल्या एका सतत दुष्काळग्रस्त असणाऱ्या मराठवाड्यातल्या एका जिल्ह्यातनं या ठिकाणी मी बोलत आहे. दोघांमधला फरक हाच आहे की तुम्ही या ठिकाणी एका समृद्ध भागामधून येतात आणि आम्ही मात्र या ठिकाणी सतत दुष्काळ असणाऱ्या मराठवाड्यातून या ठिकाणी येतोय. त्यामुळे कदाचित आपल्या दोघांच्या भाषेमध्ये या ठिकाणी कदाचित फरक असू शकेल आणि त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी ताई तुला माझी भाषा या ठिकाणी कळणार नाही, परंतु या ठिकाणी तुम्ही काही मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्याबद्दल या ठिकाणी खंडन करणं एक गरजवंत मराठा म्हणून मी या ठिकाणी माझी नैतिक जबाबदारी या ठिकाणी समजतो. तुम्ही काय म्हणत आहात की मराठा हा कुणबी नाहीये, मग मराठा हा कुणबी नाहीये तर मग मराठा कोण आहे? ताई, तुला एक सांगू इच्छितो, तू माझी मोठी बहीण आहेस या नात्याने या ठिकाणी मला तुला सांगावंसं वाटतंय की मराठा आणि कुणबी जर विचार केला तर मराठा हा क्षत्रिय सुद्धा आहे आणि मराठा हा कुणबी सुद्धा आहे. जर मराठा युद्धावरती गेला तर या ठिकाणी तो झाला क्षत्रिय आणि मराठा जर शेतीमध्ये काम करायला लागला तर तो या ठिकाणी हा झाला कुणबी. आणि परत या ठिकाणी ताई खूप सारे मुद्दे आहेत तुझे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी ताईंचं असं म्हणणं आलेलं होतं की ताई म्हणतायत की या ठिकाणी जर मराठा समाजाने या ठिकाणी मोर्चे काढायला लागले की इतर समाजातली बांधव सुद्धा या ठिकाणी मोर्चे काढत आहेत. ताई, तुम्ही जे म्हणत आहात ते अगदी खरं आहे आणि हे आताच नाहीये, तर हा खूप दिवसांचा इतिहास आहे. मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला की इतर समाज ऑटोमॅटिक या ठिकाणी रस्त्यावरती उतरत असतोच.
हे कदाचित ताई तुम्हालाही माहिती असेल, परंतु तुम्ही काय म्हणत आहात की त्याच्यामुळे या ठिकाणी आपण आरक्षणाचा लढा लढू नये. तर ताई तुम्हीच मला सांगा की ही गोष्ट तुम्हाला कितपत योग्य वाटते, लक्षात येत आहे का? आणि तुम्ही काय म्हणतात की या ठिकाणी जर मराठा समाजाने आरक्षणासाठी मोर्चे काढले तर इतर बांधव सुद्धा या ठिकाणी मोर्चे काढतायत, मग आरक्षण नेमकं द्यायचं कोणाला? ताई मी तुम्हाला सांगू इच्छितो कितीतरी वर्षानंतर मराठा एवढ्या एक दिलाने एकत्र येऊन हा आरक्षणाचा या ठिकाणी लढा लढतोय, तर या ठिकाणी यामध्ये तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता, परंतु तुम्हाला दुःख का होतंय हेच मला या ठिकाणी समजत नाही. ते म्हणते मग आरक्षण कोणाला मिळणार? ताई या ठिकाणी मराठा ऑलरेडी या ठिकाणी आरक्षणामध्ये होता, फक्त काही राजकारणी लोकांमुळे या ठिकाणी त्याला आरक्षणापासून या ठिकाणी वंचित ठेवावं लागणार आहे. तर माझी अशी इच्छा होती की ताई तुम्ही आमच्या लढ्यामध्ये या ठिकाणी आमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी हा लढा लढायला पाहिजे होता, परंतु मला हे कळत नाहीये की तुमची भाषा अशी का बदललेली आहे. आणि मला एक कळत नाही की मुख्यमंत्र्याला घेराव घेण्यासाठी खूप जणांनी प्रयत्न केला, परंतु मुख्यमंत्र्यांनी तुम्हालाच म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्यांना घेराव घेऊन मुख्यमंत्री तुमच्याशीच बरं बोलले. मी कितीतरी दिवस झाले या ठिकाणी या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आहेत. माझे हजारो नव्हे तर लाखो नव्हे तर करोडो मराठा बांधव या ठिकाणी आरक्षणाच्या लढ्यामध्ये लढत आहेत, परंतु एबीपी माझा असेल किंवा अन्य कोणता न्यूज चॅनलवाला असेल तर तो आमच्याकडे आला नाही, आम्हाला विचारलं नाही की बाबा तुम्ही या ठिकाणी आरक्षणाचा लढा कशामुळे लढत आहात, तुमची दुःख काय आहे, तुमच्या यातना काय आहेत. ते एबीपी माझावाले बरोबर तुमच्यापाशी बरोबर येऊन या ठिकाणी तुम्हालाच विचारतायत. सरकारने या अगोदर काही प्रस्थापित मराठ्यांना या ठिकाणी या आरक्षणाचा जो लढा मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी उभा केलेला आहे, त्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये काही प्रस्थापित मराठ्यांना या ठिकाणी पुढे करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या प्रस्थापित मराठ्यांना या ठिकाणी आमच्यासारख्या गरजवंत मराठ्यांनी या ठिकाणी हकलून लावलं. त्यामुळे कदाचित तुमच्यासारख्या सर्वसामान्य मराठ्यांना पुढे करून या ठिकाणी आमचा जो आरक्षणाचा लढा आहे त्या लढ्याला या ठिकाणी आपण विरोध करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहात. म्हणजेच या ठिकाणी प्रस्थापित संपले आणि आता तुमच्यासारखे या ठिकाणी सर्वसामान्य मराठे आमच्या गरजवंत मराठ्यांच्या विरोधामध्ये भिडण्यासाठी या ठिकाणी कदाचित सरकार पाठवतंय का काय, असा या ठिकाणी शंका या ठिकाणी माझ्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण होते. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही एक वाक्य बोलला, त्या वाक्याचा अर्थ मला कळाला नाही आणि मलाच नाही तर महाराष्ट्रातल्या 90% मराठा समाजाला या ठिकाणी या वाक्याचा अर्थच कळणार नाही. ते वाक्य असं होतं, मराठा हा समाज आहे आणि कुणबी ही जात आहे. मग याचा जर अर्थ काय आहे तर याचा अर्थ जेव्हा नेक्स्ट टाइम एबीपी माझावाले तुमच्याकडे बाईट घेऊन येतील ना, म्हणजे तुमची या ठिकाणी जेव्हा बाईट घेतील तर ताई मला तुम्हाला विनंती आहे की हे जे वाक्य आहे तुमचं, मराठा हा समाज आहे आणि कुणबी ही जात आहे, तर याचं स्पष्टीकरण या ठिकाणी ताई तुम्ही करावं ही या ठिकाणी तुम्हाला नम्र विनंती. कारण की मला नाही कळालं की नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना सुद्धा या ठिकाणी कळालेले नाही की तुम्ही नेमकं काय बोलत आहात. आणि तुम्ही आणखी एक वाक्य वापरलं जे मला नाही तर समस्त महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या मराठा समाजाच्या हृदयाला या ठिकाणी ते भेटलेलं आहे. आणि तुम्ही काय म्हणतात की मनोज जरांगे पाटील या ठिकाणी सरड्यासारखी या ठिकाणी त्यांची भूमिका बदलतायत. काय भूमिका बदलली? जरांगे पाटील आजही ठाम आहेत आणि या अगोदरही ठाम होते की या ठिकाणी मराठ्यांचा सरसगट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करावा, ही पहिल्यापासून मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती आणि आजही ते त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत. तुम्ही रंग बदलत असाल, तुम्ही कोणासोबत बोलतायत, कोणाच्या बाबतीत बोलतायत, कशा प्रकारे बोलतायत याची जरा या ठिकाणी भान ठेवा. मनोज जरांगे पाटील एकदा एक गोष्ट जर बोलले त्या ठिकाणी शेवटपर्यंत त्यांचा जीव गेला तरी त्या ठिकाणी ते त्यांच्या शब्दावरती ठाम असतात. त्यामुळे आपण कोणाबद्दल बोलत आहोत, काय बोलत आहोत आणि कसं बोलत आहोत याचं जरा या ठिकाणी तुम्ही भान ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, मनोज जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत. त्यांनी सांगितलं होतं महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांचा समावेश, सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करावा, ही त्यांची पूर्वी मागणी होती, आजही मागणी आहे आणि यापुढेही मागणी असेल. आणि तुम्ही काय गोष्ट करतात, जर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील भूमिका बदलणारे असते तर या ठिकाणी ज्या दिवशी उपोषण सुटत होतं त्याच दिवशी सरकार मराठवाड्यातील तमाम मराठ्यांचा समावेश म्हणजे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करायला या ठिकाणी तयार होतं. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांचा विचार केला आणि या ठिकाणी त्या प्रकारची भूमिका स्वीकारली नाही. आणि तुम्ही म्हणत आहात की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील या ठिकाणी सरड्यासारखी भूमिका बदलत आहेत, तर जरासा थोडासा आपण ताई तुम्हाला विनंती आहे की आपण या ठिकाणी विचार करावा. कारण या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे आमच्यासाठी श्रद्धास्थान आहेत, आमच्यासाठी आदरणीय आहेत, आमच्यासाठी नाहीत
तर महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांसाठी या ठिकाणी ते आमच्यासाठी आमचे श्रद्धास्थान आहेत, आमचे प्रेरणास्थान आहेत. आम्ही त्यांच्याकडे बघून या ठिकाणी या लढ्यामध्ये उतरत असतो. त्यामुळे तुम्ही आमची मोठी बहीण आहे, त्यामुळे या ठिकाणी अतिशय सौम्य शब्दामध्ये या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी सूचना देतोय. कृपया या सूचनेचं पालन करावं ही ताई त्या ठिकाणी तुम्हाला मी नम्र विनंती करतो. आणि तुम्ही काय म्हणता की पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त या ठिकाणी 5% नोंदी सापडल्यात, तर ताई तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मराठवाड्यापेक्षा जास्त नोंदी या ठिकाणी या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सापडतायत आणि त्याचा आनंद तिथे असणाऱ्या या ठिकाणी समस्त मराठा बांधवांना या ठिकाणी होतोय. आणि मला वाटतंय तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आनंद व्हायला पाहिजे होता, परंतु कदाचित तुम्हाला का आनंद होत नाही ते तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, आणि महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना या ठिकाणी सुद्धा माहिती आहे. आणि तुम्ही दुसरी गोष्ट काय म्हणतात की आम्हाला गरज नाही, तर जसं रामदास कदम असतील, नारायण राणे असतील, यांना ज्या पद्धतीने गरज नाही, ताई तुम्ही सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातून येतात, तुम्हाला सुद्धा गरज नसेल तर तुम्ही बिलकुल घेऊ नका. आम्ही तुमच्या घरी येणार नाही किंवा मनोज जरांगे पाटील या ठिकाणी तुमच्या घरी येणार नाहीत आणि तुम्हाला म्हणणार नाही की ताई तुम्ही या ठिकाणी काय करा, मराठा म्हणजे कुणबीचं प्रमाणपत्र घ्या आणि ओबीसी मध्ये या ठिकाणी तुमचा समावेश करा असं म्हणण्यासाठी तुमच्या कोणीही घरी येणार नाहीत. तुम्ही जातीवंत 96 कुळी मराठे आहात तर तुम्ही तसेच राहा, आम्ही तुमच्या घरी बिलकुल येणार नाही. तुम्हाला म्हणणार सुद्धा नाही की ताई तुम्ही कुणबीचं प्रमाणपत्र घ्या आणि ओबीसी मध्ये या ठिकाणी समावेश करा. बिलकुल ताई आम्ही तुमच्या घरी येणार सुद्धा नाही. तुम्ही वाटल्यास तुम्ही या ठिकाणी तुमच्या घरावर पाटी लावा किंवा या ठिकाणी मोठ्या एका तुमच्या घर असेल ना, घरावरती या ठिकाणी जसं आपण झेंडा लावतो त्या पद्धतीने या ठिकाणी एक बॅनर तयार करा आणि त्याच्यावरती लिहा की मी जातीवंत 96 कुळी मराठा आहे आणि मी या ठिकाणी कुणबीचं प्रमाणपत्र घेऊन ओबीसी मध्ये माझा मी समावेश करणार नाही, त्याचा आम्हाला विरोध सुद्धा नाही. आणि राहिला प्रश्न या ठिकाणी तुम्ही म्हणतात की शिवतीर्थावरती मनोज जरांगे पाटील यांची या ठिकाणी सभा होऊ देणार नाही, तर ताई तुमची परवानगी घ्यायला तुम्ही कोण की आम्ही तुमची परवानगी घ्यावी आणि त्यानंतर या ठिकाणी शिवतीर्थावरती सभा घ्यावी. कदाचित आमचे संभाजीराजे असतील, उदयनराजे भोसले असतील, यांनी कदाचित या बाबतीमध्ये जर या ठिकाणी वक्तव्य केलं असतं तर हे आम्ही या ठिकाणी समजू शकलो असतो. परंतु ताई तुम्ही कोण आणि आम्ही काय आतंकवादी आहोत, महाराष्ट्राच्या बाहेर राहणारे आहोत, आम्ही कोण आहोत? आम्ही सुद्धा या ठिकाणी या छत्रपतींचे विचारांचे आणि खरेखुरे या ठिकाणी वारस आहोत आणि आम्हाला शिवतीर्थावरती या ठिकाणी आमची सभा घेण्यासाठी अडवणाऱ्या तुम्ही कोण या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी आम्हाला तुम्हाला विचारावं असं वाटतंय. तुम्ही खरंच या ठिकाणी छत्रपतींचे वारस आहात का? तुम्ही खरंच मराठा आहात का? हा प्रश्न या ठिकाणी आम्हाला विचारावासा वाटतोय. कारण की आम्ही आमच्या आरक्षणाचा लढा लढत असताना आमचे जर मनोज जरांगे पाटील या ठिकाणी शिवतीर्थावरती या ठिकाणी सभा घेत असतील आणि त्याच्यामध्ये जर तुमच्यासारख्या मराठ्यांचं पोट दुखत असेल तर या ठिकाणी आम्हाला हा प्रश्न विचारावासा वाटतो की नेमक्या तुम्ही मराठाच आहात का? आणि दुसऱ्या खूप सारे मुद्दे या ठिकाणी तुम्ही आणि आम्ही कुणबीकरण करत आहोत, तर तुम्ही असं म्हणलात की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील कुणबीकरण करत आहात. तर ताई परत एकदा तुम्हाला सांगायचं आहे की या ठिकाणी तुमची इच्छा नाही आहे ना कुणबी प्रमाणपत्र घेण्याची, तर या ठिकाणी तुम्ही बिलकुल घेऊ नका. आणि तुम्ही जे म्हणत आहात ना शिवतीर्थावरती मनोज जरांगे पाटील यांनी सभा घेतली आणि शासनाने त्यांना या ठिकाणी कदाचित परवानगी दिली, तर या ठिकाणी तुम्ही आमरण उपोषण करणार आहात, तर बिलकुल ताई या ठिकाणी आम्ही तिथे सभा घेणार आहोत. जर आपल्याला आमरण उपोषण करायचं असेल तर निश्चित या ठिकाणी आपण आमरण उपोषण करू शकतात. तो अधिकार या ठिकाणी तुम्हाला संविधानाने दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी उपोषणासाठी या ठिकाणी बसू शकता. परंतु आमचे पश्चिम महाराष्ट्रातले जे गरजवंत मराठे आहेत त्यांच्यासाठी मात्र या ठिकाणी आम्हाला शिवतीर्थावरती सभा घेणं या ठिकाणी खूप गरजेचं वाटतं. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो, महाराष्ट्रातील माझ्या तमाम मराठा बांधवांना जो कोणी ईडब्ल्यूएस आणि क्युरेटिव्ह पिटिशन या दोन गोष्टीबद्दल या ठिकाणी बोलत असेल तर आपण समजायचं की तो सरकारचा हस्तक आहे. सरकारने त्याला पुढे बोलण्यासाठी पाठवलेला आहे. हे आमच्या दुसरी तिसरीच्या लेकरला सुद्धा या ठिकाणी कळतं. यापुढेही मराठा बांधवांनी सबसे लक्षात ठेवायचं, जी कोणती व्यक्ती ईडब्ल्यूएस आणि क्युरेटिव्ह पिटिशन ह्या दोन बाबतीमध्ये बोलत असेल तर आपण असं समजायचं की ती व्यक्ती शासनाकडून काहीतरी घेऊन, पाकिटच म्हणूयात ना, काहीतरी कशाला म्हणायचं, शासनाकडून काहीतरी पाकिट घेते आणि या ठिकाणी शासनाला बोलता येत नाही म्हणून आपल्याच एका मराठा बांधवांना शासन पुढे येऊन या ठिकाणी या प्रकारची भाषा करायला लावते. ईडब्ल्यूएस काय आहे, त्याचे फायदे मराठ्यांना कसे होतात, इतरांना कसे होतात, हे सगळ्या दुनियेला या ठिकाणी माहिती आहे. पण यापुढे सर्व मराठा बांधवांनी लक्षात ठेवायचं, जी कोणी व्यक्ती मग ती कोणीही असो ईडब्ल्यूएस आणि क्युरेटिव्ह पिटिशन या बाबतीमध्ये जर या ठिकाणी बोलत असेल तर आपण 100% समजायचं की ती सरकारने पाठवलेली व्यक्ती आहे, भलेही ती मराठा का असेना. म्हणजे मराठा असेल आणि जर या ठिकाणी मराठाच असणार, मराठा व्यक्तीलाच ते मुद्दा म्हणून या ठिकाणी पुढे करणार आणि ईडब्ल्यूएस आणि क्युरेटिव्ह पिटिशन बद्दल या ठिकाणी बोलायला लावणार. जर अशी भाषा कोणी बोलत असेल तर आपण 100% समजायचं की ती सरकारने
पाकिट देऊन बोलायला लावणारी या ठिकाणी ती व्यक्ती आहे. मग ती कुणीही असो. या अगोदरही एका मोठ्या व्यक्तीने त्याबद्दल बोललेलं आहे. त्या मोठ्या व्यक्तीबद्दल एक मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. अलग लक्षामध्ये एक मोठी व्यक्ती आहे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी ईडब्ल्यूएसचा मराठ्यांनी फायदा घ्यावा असा सल्ला या ठिकाणी त्यांनी आम्हाला दिलेला आहे. त्या व्यक्तीबद्दल या ठिकाणी मी सेपरेट व्हिडिओ या ठिकाणी बनवणारच आहे. त्याबद्दल आपण निश्चित राहा. मग दुसरी महत्वाची गोष्ट, ते म्हणतात की सर्व जातीचे लोक या ठिकाणी विरोध करत आहेत आणि आम्ही मराठा इतर समाज बांधवांना या ठिकाणी एक मोठा मराठा जो समाज आहे तो इतर बांधवांना एक मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी आम्ही भूमिका बजावणार आहोत. तर ताई, हे तुम्ही सांगायची आम्हाला गरज नाही. आतापर्यंत मराठा समाज इतर समाजाला भाऊ म्हणूनच या ठिकाणी सोबत घेऊन आलेला आहे आणि तो सदैव सोबत घेऊन सुद्धा राहील. आणि तुझ्या म्हणजे तुमच्या माहितीनुसार, तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी मी ताई सांगू इच्छितो की इतर समाजातील लोक जे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत आणि मराठा सोडून इतर समाजातील जे लोक आहेत ते सुद्धा आमच्या गरजवंत मराठ्यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत. आजच तुम्ही पाहिलं असेल की मनोज जरांगे पाटील यांची जी सभा झाली आहे त्या सभेच्या ठिकाणी माळी बांधवाकडनं या ठिकाणी 100 JCPच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्यांना 1 टनाचा हार या ठिकाणी माळी समाजाकडनं या ठिकाणी घालण्यात आलेला आहे. त्यामुळे आम्हाला गर्व वाटतो त्या ठिकाणच्या माळी समाजाचा की त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं या ठिकाणी एवढं मोठं भव्य दिव्य या ठिकाणी स्वागत केलं. आणि दुःख या गोष्टीचं वाटतं की माझ्याच मराठा समाजातली एक आमची ताई आहे, ती या ठिकाणी म्हणते की या ठिकाणी मी शिवतीर्थावरती मनोज जरांगे पाटील यांची या ठिकाणी सभा होऊ देणार नाही. मग ताई, मला हे म्हणायचं आहे की नेमकं आम्हाला जवळचं कोण? त्या ठिकाणी आज ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली आणि त्या ठिकाणी माळी समाजाने एवढं मोठं जंगी स्वागत केलं, ते जवळचे का ताई? तुम्ही एका मोठ्या ज्या प्रदेशामध्ये तुम्ही विकसित झालेला आहात, म्हणजे जिथे या ठिकाणी तुम्हाला शेती विकसित झालेली आहे, कारखानदारी विकसित झालेली आहे, शेतीपूरक व्यवसाय ज्या भागामध्ये या ठिकाणी विकसित झालेले आहे, अशा भागामध्ये राहणारी माझ्या मराठा समाजातली एक ताई या ठिकाणी आमच्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला या ठिकाणी विरोध करते. मग ताई, या ठिकाणी मला प्रश्न पडतो की तो माळी समाज जवळचा का या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणारा या ठिकाणी तुमच्यासारखे काही बोटावर मोजण्या इतके जे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बोलणारी लोक मराठा समाजातली जी आम्हाला या ठिकाणी विरोध करतायत, मग ह्यापैकी आम्हाला जवळचं कोण? तो तसा इथेच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा.